वास्तुशास्त्र हे पृथ्वीवरील पवित्र ऊर्जेचा समतोल साधण्याचे प्राचीन विज्ञान आहे, तर टॅरो कार्ड हे आत्ममंथन, निर्णय आणि भावनात्मक ऊर्जेचे प्रतिबिंब दाखवणारे साधन आहे। जेव्हा अशा दोन्ही पद्धती एकत्र येतात तेव्हा त्या व्यक्तीच्या अंतर्मन व जीवनशैलीमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवतात। टॅरो कार्डने आपली मानसिक, भावनिक व आध्यात्मिक अवस्था समजते आणि वास्तुशास्त्र त्या ऊर्जेचे शुद्धीकरण व संतुलन घडवते। उदाहरण द्यायचे झाले तर टॅरो कार्ड मध्ये डेथ हे कार्ड आले तर त्याचा अर्थ पूर्ण बदलाची गरज आहे। डेथ हे कार्ड भारतीय पौराणिक कथेनुसार भगवान शंकराचे महाकाल हे रूप एकाच वेळी संहार आणि सर्जन्याचे प्रतीक आहे। तांडव नृत्य जे नाश करीत नव्या सृष्टीसाठी मार्ग मोकळा करतो। वास्तुशास्त्रातील नैऋत्य दिशा ही पितृ, यम व स्थिर ऊर्जा दर्शवते। थोडक्यात काय म्हणजेच टॅरो व वास्तू यांचा संगम करून त्या व्यक्तीच्या घरात साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा वास्तू दोषग्रस्त असेल, त्यामुळे अडथळे, नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असेल। अशा प्रकारे जर आपल्याला टॅरो कार्डमुळे आपलं अंतर्मन बघत असू तर वस्तुस्थितीमध्ये ज्या वास्तूत आपण राहतो तिथली ऊर्जा संतुलन करताना आपण वास्तूचा अभ्यास करू। तर टॅरो आणि वास्तू याचा सुरेख संगम आपण कशा प्रकारे संतुलन करू शकतो हे शिकण्याची जर आपल्याला उत्सुकता असेल तर आदित्य वास्तूशी जरूर संपर्क साधा।